सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे वुमन इन वंडरलँड. तर आज आपण घरगुती आजीच्या टिप्स बघणार आहेत. नंबर 1, जास्त वाकून अभ्यास करणाऱ्या लोकांचा पाठीचा कणा, दृष्टी आणि फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो. म्हणून कधी वाकून अभ्यास करू नये. नेहमी सरळ बसून अभ्यास करा. नंबर 2, टोमॅटोवर खडे मीठ घालून ते दररोज सॅलड म्हणून खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची समस्या दूर होते आणि पोटातील जंत देखील दूर होतात. नंबर 3, गरम पाण्याने आंघोळ करण्यापेक्षा थंड पाण्याने आंघोळ करणे तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी अधिक फायदेशीर आहे. नंबर 4, मुळापासून मूळव्याध काढून टाकण्यासाठी 100% यशस्वी उपाय. सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास कच्च्या दुधात लिंबू पिल्याने फक्त 4 दिवसात मूळव्याध बरे होतात. नंबर 5, वांग्यामध्ये भरपूर जीवनसत्वे आणि खनिजे असतात, जी हृदयासाठी विशेषतः आरोग्यदायी असतात. वांगी आणि बटाट्याची कढीपत्ता देखील चविष्ट असते. नंबर 6, हलका नाश्ता खा, जसे की मूग, हरभरा, बदाम इत्यादी. हलका नाश्ता पोटासाठी चांगला असतो. नाश्त्यात कधी तळलेले अन्न खाऊ नका, त्यामुळे गॅसची समस्या उद्भवू शकते. नंबर 7, उच्च रक्तदाब किंवा हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी सेलरीचे पाणी खूप फायदेशीर आहे. ज्या लोकांना उच्च कोलेस्ट्रॉल आहे आणि ते हृदयरोगाने ग्रस्त होऊ लागले आहेत, त्यांनी सेलरीचे पाणी नक्कीच सेवन करावे. नंबर 8, रवा शरीरात जास्त कार्बोहायड्रेट्समुळे ऊर्जा वाढवतो. सकाळी नाश्त्यात ते खाल्ल्याने शरीर दिवसभर उत्साही राहते आणि तुम्ही नेहमीच सक्रिय राहता. नंबर 9, लवंगामध्ये अनेक गुणधर्म आहेत. झोपण्यापूर्वी ते खाल्ल्याने तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि तुमचे पोट स्वच्छ राहते. सकाळी येताच तुमचे पोट स्वच्छ राहील. लवंगामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक असतात. ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. लवंग खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो. नंबर 10, दररोज रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली दूध लावल्याने काळी वर्तुळे दूर होतात. सुरकुत्या देखील कमी होतात. नंबर 11, तुम्ही दररोज किमान 2 चमचे पीनट बटर खावे. यामुळे संपूर्ण दिवसाची प्रथिनांची गरज पूर्ण होण्यास मदत होते. नंबर 12, मोहरीच्या तेलाने सतत मालिश केल्याने सांधेदुखी बरी होते. नंबर 13, काकडी खाल्ल्याने किडनी स्टोन बरा होतो. नंबर 14, मुळा रक्तातील साखर कमी करतो. नंबर 15, जर तुमचे वजन जास्त असेल तर आठवड्यातून 3 दिवस पालक खा. नंबर 16, जर तुम्ही सलगम खाल्ले तर तुमचा रक्तदाब कमी होईल. नंबर 17, टोमॅटो पोटात जंत निर्माण होण्यापासून रोखतो आणि डोळ्यांच्या आजारांपासून वाचवतो. नंबर 18, जर तुम्ही फक्त 1 महिना रिकाम्या पोटी दररोज मनुकाचे पाणी प्यायले तर ते तुमचे रक्त स्वच्छ करते. त्यामुळे तुमची त्वचा चमकू लागते आणि सर्व मुरुमे हळूहळू नाहीशी होतात. नंबर 19, मासिक पाळीच्या 4 ते 5 दिवस आधी थंड, आंबट आणि जंक फूड खाणे बंद करा. या गोष्टींमुळे पोटात पेटके येतात आणि वेदना देखील वाढतात. नंबर 20, जांभळाच्या बिया बारीक करून पाणी किंवा दह्यासोबत सेवन केल्याने कर्करोग आणि दगडांवर फायदा होतो. नंबर 21, आयुर्वेदानुसार जर तुम्हाला अंतर्गत कमजोरी जाणवत असेल तर शिलाजीत दुधासोबत सेवन करावे. नंबर 22, काजूचे सतत 1 महिना सेवन केल्याने तुमचे केस मजबूत होतील आणि गळणे थांबेल. नंबर 23, आयुर्वेदानुसार जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्याने आम्लाची तीव्रता कमी होते, ज्यामुळे पोटात जळजळ किंवा आम्लता होत नाही. नंबर 24, जर मॅगीचे सतत सेवन केले तर प्रजनन क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. नंबर 25, गोलगप्पा खाऊन त्याचे पाणी पिल्याने रक्तातील साखर संतुलित राहते आणि अतिसार, कावीळ आणि आतड्यांच्या जळजळीच्या समस्येपासूनही आराम मिळतो. नंबर 26, कडुनिंब आणि मनुकाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने डोके धुतल्याने केस गळणे थांबते. नंबर 27, दररोज 1 अंडे खाल्ल्याने अकाली वृद्धत्वाची समस्या होत नाही. अंडी प्रथिनांचा चांगला स्रोत आहे, म्हणून केस आणि नखांसाठी
ते खूप फायदेशीर आहे. नंबर 28. काळ्या ठिपके असलेल्या केळ्यांमध्ये इतर केळ्यांपेक्षा जास्त व्हिटॅमिन ए असते. याचे नियमित सेवन केल्याने दृष्टी सुधारते. नंबर 29. डाव्या कुशीवर झोपल्याने शरीरातील विषारी पदार्थ रात्रभर मूत्रमार्गात जमा होतात आणि सकाळी लघवीसोबत बाहेर पडतात. यामुळे यकृताचे आजार टाळता येतील. नंबर 30. मोरिंगा ही जगातील सर्वात शक्तिशाली हिरवी भाजी आहे. त्यात दुधापेक्षा 4 पट जास्त कॅल्शियम, केळीपेक्षा 3 पट जास्त पोटॅशियम आणि मांसापेक्षा 2 पट जास्त प्रथिने असतात. नंबर 31. रात्री झोपण्यापूर्वी वेलचीचे दाणे खाणे आणि नंतर गरम पाणी पिल्याने केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळणे कमी होते. नंबर 32. जर खूप ताण असेल तर दही खा. त्यात असलेले लॅक्टिक ॲसिड आपल्या शरीरातील ताण दूर करण्यास खूप मदत करते. नंबर 33. राग केल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्वचेच्या समस्या वाढतात. निद्रानाश, उच्च रक्तदाब आणि बद्धकोष्ठता येऊ लागते. म्हणून नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आशा आहे की तुम्हाला माझ्याकडून मिळालेली माहिती आवडली असेल. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारीच बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. असे केल्याने मी अपलोड केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. या व्हिडिओचा उद्देश फक्त माहिती देणे आहे. आरोग्याशी संबंधित सल्ला किंवा तपासणीसाठी एखाद्या व्यावसायिक डॉक्टरशी बोला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.